ठीक आहे डॉक्टर साहेब, ठीक आहे. तुम्ही युतीच्या करायला विधानसभेमध्ये हे सरकार जे आहे हे 3 सदस्यीय सरकार आहे. कोणत्या सदस्याचा सहभाग घ्या निवडणुकीमध्ये? इकडे 3 आहे, इकडे 3 आहे, टोटली 6 आहे. बघून वेळेवरती ही तो सुरुवात आहे. आम्ही आमचे कार्ड ओपन केले की आम्हाला युती करायची आहे, कारण की मगाशी सांगितल्याप्रमाणे माहोल बनत नाही. आघाडीमध्ये आल्यानंतरच माहोल बनतो. आमचं प्राधान्य महाविकास आघाडीकडे राहील हे सांगण्यासाठी याची बैठक आहे. झालं गेलं विसरून आपण सोबत काम करूया. शेवटी तुमचाही फायदा होईल, आमचाही फायदा होईल. लोकसभेचा निकाल लागला, 7 दिवस झालेत. पूर्ण लोकसभेच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला. त्या अभ्यासाअंती महाविकास आघाडीचे आज जरी 31 उमेदवार निवडून आलेत तरी त्यांचे 6 उमेदवार अधिक निवडून आलेले असते जर त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पक्षासोबत युती केली असती तर. त्या अभ्यासाअंती मी असं बघितलं की जे महाविकास आघाडीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावरती होते त्या 4 ठिकाणी जर का बाळासाहेब आंबेडकरांचे मतं मिळाले असते तर ते निवडून आले असते. आणि एका ठिकाणी सातारामध्ये जो दुसरा उमेदवार निवडून आलेला आहे, जो दुसऱ्या क्रमांकावरती उमेदवार आहे शशिकांत शिंदे, शरद पवार पक्षाचे, त्यांच्या मताच्या ना आमच्या उमेदवाराचे मतं जर मिळाले तर ही सीट 8 ते 9 हजारांनी निवडून आली असती. आमच्या उमेदवाराला 37,000 मतं पडली. आणि त्या ठिकाणी वंचितसुद्धा उभी होती. वंचित बरीच मागे राहिलेली आहे. तेव्हा हेच सांगण्याचा आमचा उद्देश आहे की अजूनही वेळ गेलेली नाही आहे. त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे, परंतु याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स करू शकता. त्यांनी आमच्यासोबत आघाडी करावी, वंचितसोबत आघाडी करावी, आमच्यासोबत आघाडी करावी. वंचित करत नसेल तर आम्ही आघाडी करायला तयार आहोत. परफॉर्मन्स सुधरेल. किती जागाची मागणी करणार तुम्ही राज्यात? आम्ही सुरुवातीला 10 जागाची मागणी करणार. सगळ्यात पहिले प्रस्ताव येऊ द्या, त्याच्यानंतर मागणी करू. त्याच्यानंतर आम्ही आमचा जे काही मागणी आहे ती मागणी त्यांच्याकडे देऊ. तुम्ही कुठून लढणार? माझी दर्यापूरमधून लढण्याची इच्छा आहे. मी पक्षांना, श्रेष्ठींना आणि स्थानिक नेत्यांना त्याबाबत सांगितलं आहे. जर तुम्हाला उमेदवारी मिळाली, म्हणजे महायुती जर झाली नाही तर आम्ही स्वबळावरती लढू.